शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस पक्षाला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादीचे नेते ही चर्चा फेटाळत असले तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळालंय। नेमकं काय आहे राजकीय गणित, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार। शरद पवारांना होती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची ऑफर। लोकसभा निवडणुकीपूर्वी असलेली ऑफर पवारांनी धुडकावली। आता पुन्हा पवारांकडून काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव। काँग्रेसच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष। 1999 साली काँग्रेसपासून वेगळी वाट निवडत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। तब्बल 27 वर्षाचा प्रवास पूर्ण केलेल्या या पक्षाच्या भवितव्याबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे। ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का? सूत्रांच्या माहितीनुसार 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडून शरद पवारांना पक्ष विलीनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला होता। एवढंच नाही तर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची ऑफरही त्यांना होती। मात्र त्यावेळी पवारांनी हा प्रस्ताव नाकारल्याची माहिती समोर येते। राष्ट्रवादीचं पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेही दिलेला होता आणि काही कारणास्तव तो उशीर झालेला होता। प्रक्रिया सुरू झालेली आहे। आदरणीय राहुलजी गांधी असतील, खडगेजी असतील, सोनियाजी गांधी असतील, या सगळ्या मतदानाला, कारण की देश महत्वाचा आहे, देशातल्या संविधानिक व्यवस्था महत्वाची आहे, संविधान महत्वाचं आहे आणि काँग्रेस हायकमांड या सगळ्या गोष्टीचं त्यावरचं आता मोठ्या प्रमाणात विचारवंतन आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि तेच आपण सगळेजण बघतो। ये पार्टियों का संजय राउत का दम है। वक्त आ गया, अभी लड़ाई लड़नी है डेमोक्रेसी को बचाने की। डेमोक्रेसी को बचाने की जब लड़ाई युद्ध के मैदान में हम लोग हैं तो संजय राउत का मैं सपोर्ट करता हूं कि ये सब पार्टियों की जो रीजनल पार्टी बन गई कांग्रेस अलग होके उन सबको वापस शामिल होना चाहिए और राहुल गांधी को नेता स्वीकार करना चाहिए दिल से। लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला यश मिळालं। मात्र त्यानंतरच्या विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही। त्यामुळेच पुन्हा एकदा विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण आलं। गेल्या मागील काही वर्षांपासून अशा प्रकारची जी चर्चा आहे ती कानावर आहे। या संदर्भामध्ये दिल्ली स्तरावरून पक्षश्रेष्ठींनीच या संदर्भात बोललेलं हे उचित राहील। अजित पवार साहेबांचा जो राष्ट्रवादी आहे हा भारतीय जनता पक्ष गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काँग्रेस डुबतं जहाज आहे। मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की 12 वर्षापूर्वी काँग्रेस मुक्त भारत अशा प्रकारच्या वल्गना आपण केल्या होत्या। आज भाजपच्या विरोधात एकच सक्षम पर्याय हा काँग्रेस आहे। दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस मजबूत करण्यासाठी राहुल गांधी प्रयत्नशील असल्याचं सांगत भाजप विरोधी सर्व शक्तींनी एकत्र यावं अशी भूमिका मांडली आहे। त्यावर भाजपनं सुद्धा टीका केली आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यात पुढाकार घेतला। ही महत्वाची नेते आहे। त्यांची विचारधारा ही जन्मतः काँग्रेसपासून आहे। त्यांनी या सगळ्यासाठी पुढाकार घेऊन एक मजबूत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पुन्हा नव्याने उभा केला। आमच्यासाठी जे प्रादेशिक पक्ष आहे त्यांनाही बरोबर फक्त आणि फक्त राहुल गांधींची भूमिका मांडण्याचं काम आणि काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत केला जातोय आणि आज ज्या पोट तिडकीनं संजय राऊत भूमिका मांडतायत त्यावरून स्पष्ट होतंय की संजय राऊत उभाटा गटाचं मीठ खातायत, चाकरी मात्र काँग्रेसची आणि राहुल गांधींची करतायत। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम द्यायचा प्रयत्न केलाय। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। पक्षाचा वर्धापन दिन नुकताच साजरा झालाय आणि मुद्दाम अशा चर्चा रंगवल्या जात आहेत असा आरोप त्यांनी केला। संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे की इंडिया आघाडीला एकत्रित करण्यासाठी पवारसाहेबांनी पुढाकार घ्यावा। सगळे एकत्र येऊन एक भविष्यामध्ये मजबूत अशी विरोधकांची फळी उभी करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतलेला आहे। मला वाटतं की विलीनीकरणाच्या बाबतीमधल्या बातम्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यात का होतात मला आश्चर्य वाटतं। म्हणजे एका वेळा अजितदादांचं पक्षात विलीनीकरण होणार, नंतर आता काँग्रेसमध्ये विलीनीकरण करणार। मला वाटतं की भविष्य काळामध्ये आम्ही पक्ष उभी करायचा अशा पक्षाची भूमिका असेल। कुठल्याही प्रकारच्या बातमीत तथ्य नाही। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या सगळ्या चर्चेवर उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे।
तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपाला प्रभावी आव्हान मिळेल असं मत व्यक्त केलं. अपयश येत असताना स्वतःचा पक्ष टिकवणं आणि जनतेसाठी लढणं हे फार कमी लोकांना जमतं. त्यात आमचा पक्ष आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. बाकीच्यांनी त्यांचा विचार करावा. सगळ्या या छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षांनी खरं तर काँग्रेस बरोबर विलिनीकरण केलं तरच पुढे भाजपला हे टक्कर देऊ शकतील. पण तसं होईल की नाही माहित नाही. आत्ताच्या घटकेला जी माहिती माझ्याकडे येते त्याच्यात राष्ट्रवादीकडे असं कुठलंही प्रपोजल आलेलं नाही आणि ते करणारही नाही अशी माहिती मला मिळाली आहे. पण खरं तर काँग्रेसमध्ये जर यांचं विलिनीकरण झालं तरच भाजपला टक्कर देण्यासाठी एक चांगला विरोधी पक्ष तयार होईल. आणि जर 29 मध्ये खरोखर निवडणुका चांगल्या व्हायच्या असतील तर हे करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पण ही चर्चा फक्त आजची नाही. याआधी 2024 मध्येही शरद पवारांनी काँग्रेस सोबत व्यापक विरोधी एकजुटीबाबत संकेत दिले होते. प्रादेशिक पक्षांचं राजकारण हे खरं तर त्या राज्यासाठी अस्तित्वाचं असतं. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, पश्चिम बंगाल ही राज्य एकेकाळी प्रादेशिक पक्षांचे बालेकिल्ले समजले जायचे. मात्र कालांतरानं काँग्रेस असेल किंवा भाजप असेल अशा मोठ्या राजकीय पक्षांनी त्या राज्यांमध्ये सत्ता मिळवली आणि त्यातच आता तृणमूल काँग्रेस असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी जर काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला तर देशातली राजकीय समीकरणं बदलतील यात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना काँग्रेसपासून वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी झाली होती. पण बदलत्या राजकीय वास्तवात पुन्हा काँग्रेससोबत जाण्याची चर्चा रंगतीये. या चर्चांना अधिकृत दुजोरा नसला तरी राष्ट्रीय राजकारणात त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. हे जे काही पक्ष तुम्हाला दिसत आहेत या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं. पण मी तुम्हाला सांगतो कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते. आम्ही फक्त बघतो, वेट अँड वॉच. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसबाबतही अशाच चर्चांनी अधूनमधून डोकं वर काढलंय. काँग्रेसमधून फुटून तयार झालेले पक्ष पुन्हा मूळ पक्षात परतले तर 2029च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशाचं राजकीय चित्र पूर्णपणे बदलू शकतं. एकेकाळी काँग्रेसपासून वेगळं होऊन राजकीय साम्राज्य उभं करणारे शरद पवार, हे शरद पवार पुन्हा काँग्रेसच्या छत्राखाली जाणार की त्यांची राजकीय वेगळी खेळी असणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्याचबरोबर विलिनीकरणाच्या चर्चेचा धुरळा निवळल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार सगळ्यांना चेकमेट देणार का हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.